नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आज अखेरच्या दिवशी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी सादर केलेला आहे. आता उद्या छानल्यानंतर पुढची रणनीती त्या ठिकाणी आपण ठरवू. ते आपल्याला कळेलच ना, अर्जासोबत आपल्याला माहिती कळेल उद्या छानल्यानंतर कोणी माझ्या अर्जावर साहेब नाही 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 माझी कोणाच्या सोबतही चर्चा झालेली नाही. मी माझा व्यक्तिगत अर्ज भरलेला आहे अपक्ष म्हणून. मी कोणाची अजून चर्चा पण केलेली नाही, कोणाचा पाठिंबा घेतलेला नाही आणि कोणी पाठिंबा दिला तो उद्या नंतरचा निर्णय फॉर्म छाननी झाल्यानंतर. आपले बंधू गणेश गीते यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे. त्यांनी महायुतीकडून त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला होता शनिवारी, पण महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे त्यांचा काय निर्णय आहे तो अजून मला त्या ठिकाणी कळालेला नाही. पण मी आज माझ्या समर्थकांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी हा अर्ज उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सादर केलेला आहे. म्हणजे गीते बंधूंपैकी एक जण कोणतरी मैदानात असणार आहे निश्चित. मी असणार आहे, मला त्यांच्या बाबत काही कल्पना नाही. नाही, त्यांनी अर्ज शनिवारीच भरलेला आहे. त्या ठिकाणी शनिवारीच त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आहे. तुम्ही विजयाचं गणित कसं म्हणता? नाही, आता ते सगळीच रणनीती मी या ठिकाणी सांगू शकत नाही. पण आपल्याला मतदारसंघाचा त्या ठिकाणी इतिहास माहित आहे का, ज्या ठिकाणी बहुमत असतं त्या ठिकाणी क्वचितच या ठिकाणी उमेदवार बहुमताचा विजयी झालेला आहे. नाहीतर या मतदारसंघात ज्याच्याकडे बहुमत नाही असाच उमेदवार 3-4 वेळेस निवडून आलेला आहे. आपल्या समोर महायुतीचं सगळं आव्हान आहे. 450 वरती त्यांच्याकडे मत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाही, ते मत महायुतीकडे आहे, पण जे महायुतीमध्ये मतदार आहे त्यांना पण व्यक्तिगत त्या ठिकाणी त्यांचे मत आहे आणि त्यांना त्या ठिकाणी तो उमेदवार सकस वाटेल किंवा चांगला वाटेल त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी मतदान करतील आणि मी सगळ्यांना त्या ठिकाणी गाठीभेटी घेणार आहे. माझं पण मत त्या ठिकाणी त्यांच्याकडे मांडणार आहे आणि त्यांचं पण मत ते मला कशी देतील यासाठी मी त्यांना त्या ठिकाणी माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करेल. लोकशाहीमध्ये तो आपला अधिकार आहे. आपले बंधू भाजपचे पदाधिकारी आहेत. हो, असं असताना आपण अपक्ष उमेदवारी करता आहात. म्हणजे भाजपशी कुठेतरी जागा फटका नाही नाही, हा विषयच नाही. या जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला त्या ठिकाणी जर भाजपची जागा फटक्याचा विषयच येत नाही. हा भाजपचा उमेदवार असता तर त्या ठिकाणी तो विषय आपण जो मांडला तो आला असता. आपण या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार असल्यामुळे ही भूमिका या ठिकाणी लागू पडत नाही. आपण भाजपचे सक्रिय सदस्य आहात आहे का? नाही माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं भाजपचं सक्रिय पद नाही. मी फक्त त्या ठिकाणी ग्रामीण भागात नाशिक जिल्ह्यातील जे अग्रगण्य बाजार समिती पिंपळगाव समितीसाठी मागील 2 वर्षापासून संचालक आहे. भाजप या सगळ्या नगरसेवकांची आपली चर्चा झाली आहे. मी मागील जेव्हापासून राजकारणात सक्रिय आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात मी मागच्या 15 वर्षापासून आहे आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता उद्या छाननी होऊन जाऊ द्या, मग नंतर मी त्यांच्या गाठीभेटी घेईल. पण मला व्यक्तिगत या 619 मधील बहुमतापेक्षा जास्त लोक मला या ठिकाणी व्यक्तिगत ओळखतात. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहे आणि त्यांच्या सुखदुःखात मी जातो. महायुतीकडनं काही आश्वासन नाही काही तुम्हाला कुठल्या नगरसेवकांचं पत्र सूचक अनुमोदन नाही काही जे माझ्या प्रेम करता अशा 10 लोकांनी मला त्या ठिकाणी सूचक अनुमोदकात सह्या दिलेल्या आहेत. बाकी मी अजून कोणाशीही चर्चा करेल नाही. हा सगळा निर्णय काल रात्री ठरलेला आहे आणि धावपळीत मी आज या ठिकाणी आज जमा केला आहे. तुम्हाला पाठिंबा देणारे ते 10 नगरसेवक तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचे आहे असं समजतंय. नाही, विशेषतः अनिल कदमांच्या नाही चुकीची माहिती भेटली तुम्हाला तुम्हाला. तो फॉर्म तुम्ही उद्या तुम्हाला पाहायला भेटेल तेव्हा तुम्ही तो चेक करून घ्या. मी त्याबाबत माहिती देऊ शकत नाही कारण त्यांनी माझ्या विश्वासावर त्या ठिकाणी सहाय्य केलेली आहे. तुमच्या समोर भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. माझ्या समोर मला फक्त सध्या शिंदेगड दिसतोय. एकंदरीत वातावरण आज जर पाहिलं फॉर्म भरताना त्यांच्यासोबत कोण होते मी माहिती घेतली, तुम्हाला फक्त शिंदेगड त्या ठिकाणी समोर दिसतो.